नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत आणि सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव साजरे झाल्यानंतर सर्वात मोठे आव्हान ते म्हणजे स्वच्छतेचे. स्वच्छता झाली नाही तर सोशल मीडियावर ताशेरे ओढणारे, कमेंट करणारे रेडीच असतात. असं आव्हान रोज पेलणारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे मान्यताप्राप्त जॉईंट सेक्रेटरी तसेच कोथरूड बावधान क्षेत्रीय कार्यालयाचे मुकादम, विविध पुरस्काराने सन्मानित व स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण या अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर श्री वैजनाथ धोंडीबा गायकवाड साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय. नमस्कार. नमस्कार. तर मी वैजनाथ धोंडीबा गायकवाड. माझा थोडासा अल्प परिचय करून देतो मी. माझं नाव वैजनाथ धोंडीबा गायकवाड. मी मराठवाड्यातील भूकंपग्रस्त भागामध्ये माझं छोटंसं गाव सारणी आहे, तालुका औसा, जिल्हा लातूर. या ठिकाणी माझं बचपन, बालपण, शिक्षण सर्व त्या ठिकाणी झालं. आणि दयानंद महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर मी BAची डिग्री घेतल्यानंतर साधारणतः 1995-96 साली मी पुणे शहरामध्ये आलो. साहेब, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या क्षेत्रात कसे? रोजगाराच्या निमित्ताने मी पुणे शहरात आलो. आणि रोजगार त्यावेळेस काही साधन नव्हतं, जगण्याचं साधनच नव्हतं. काय बरोबर. साधन नसल्यामुळं काय कुठंतरी उदरनिर्वाह भागवण्यासाठी मी पुणे महानगरपालिकेमध्ये, विशेषतः माझ्या सासूबाई या पुणे महानगरपालिकेमध्ये सफाई सेविका म्हणून काम करत होत्या. त्या अनुषंगानं मी या पुणे शहरामध्ये आल्यानंतर मला एकदम, मी खेड्यातून आलेला असताना सुद्धा मला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सुद्धा कळायची नाही पुणे शहरामध्ये नवीन आल्यानंतर. तर असं वाटायचं की अरे, म्हणजे पुणे शहर किती अचाट आहे आणि पुणे शहरामध्ये काहीतरी आपण केलं पाहिजे. अगदी. कारण माझे बरेचसे आम्ही 5-6 जण मित्र आलो होतो परीक्षा देऊन. तर चला बाबा, पुणे शहरामध्ये काहीतरी रोजगार शोधावा या निमित्तानं मी पुणे शहरात आलो. पुणे शहरात आल्यानंतर किंवा चला आपण रोजगार शोधूया या निमित्तानं सुरुवातीला मी हार्डवेअरच्या शॉपमध्ये काम केलं सुरुवातीला. आणि पगार किती मिळायचा, वेतन किती मिळायचं, तर फक्त 600 रुपये त्यावेळेस 1995-96ची गोष्ट. हां, 600 रुपये मला महिन्याला पेमेंट मिळायचं. पण असे 6 महिने गेल्यानंतर असं वाटायचं की बाबा, आमची सासूबाई सारखं म्हणायच्या की अहो, महानगरपालिकेमध्ये भरती निघाली. तर कशामध्ये? तर घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून रोजंदारीमध्ये. त्यावेळेस म्हणजे 20/12/1990 साली रोजंदारी सुरू झाली. आणि मी साधारण 95च्या दरम्यान, बरं का, किंवा त्याला आता काही साधन नाही म्हणल्यानंतर माणूस उदरनिर्वाह तर शेवटी करणं भाग आहे. आई वडील वयोवृद्ध होते, आई वडिलांची जबाबदारी माझ्यावर होती. आणि ते असल्यामुळं मला की बाबा चला म्हणजे रोजगार शोधावा. म्हणून सासूबाईंनी हट्ट धरला की नाही, तुम्ही लागात, पुढं तुम्ही परमनंट व्हाल, तुमचं भलं होईल. बरोबर. आणि माझं असं म्हणता की 5-6 महिने गेले. नको म्हणजे आता एवढं आपण एका हातामध्ये BAची डिग्री आणि एका हातामध्ये आपण स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करायचं, थोडंसं हे वाटायचं. आणि मग चला म्हणलं काय हरकत नाही, बघूया. संत गाडगे महाराजांनी अख्ख्या जगाला संदेश दिला, स्वच्छतेचा संदेश दिला. महात्मा गांधीने बॅरिस्टर होऊन सुद्धा त्यांनी शौचालय साफ केली, म्हणजे एक स्वच्छतेचा महान संदेश दिला. काय करायला हरकत नाही. त्या उद्देशानं मी पुणे महानगरपालिकेमध्ये रोजंदारीमध्ये कचरा मोटार वगैरे म्हणून मी प्रथम कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर वर्षभर मी कचरा मोटार वगैरे म्हणून मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी म्हणजे कचरा भरला पुणे शहरातला. संपूर्ण पुणे शहरामधला कचरा भरला. आणि असं वाटायचं की थोडंसं टेन्शन यायचं. तेव्हा हातामध्ये डिग्री आहे आपल्या आणि आपण हे काम करतोय, थोडंसं म्हणजे लाजल्यासारखं वाटायचं. तरी पण म्हणलं नाही, महात्मा गांधीचा आदर्श आणि विशेष म्हणजे संत गाडगेबाबांचा आदर्श घेऊन का नाही, चला आपल्याला काम, जरी समाजाच्या दृष्टीनं बरं का, हे काम किती उच्च प्रतीचं काम आहे स्वच्छता म्हणजे, तर हे त्यांनाच माहिती की ज्यांनी यासाठी आयुष्य वेचले. बॅरिस्टर होऊन सुद्धा शौचालय धुतले महात्मा गांधीजींनी. आणि संत गाडगे महाराजांनी तर संपूर्ण आपली हयात
घालवली, स्वच्छतेचा संदेश, स्वच्छता कशी करायची, तर आपण म्हणलं करायला काय हरकत आहे, चला करूया म्हणलं. अगदी खरं. मग कामाला लागलो. हम्म, हम्म. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मी, पावसाळ्यामध्ये काम म्हणजे इतकं जिकरीचं काम, हो. म्हणजे आम्ही काम कचरा भरत असताना पाऊस पडायचा, ते डोक्यावरती कचऱ्याची पाटी राहायची हातामध्ये, म्हणजे एकदम घाण असं हो, वास हो. यायचा. अगदी म्हणजे असं माणूस सुद्धा जवळ उभं राहत नव्हतं, माणूस सुद्धा जवळ उभं राहत नव्हतं. बरोबर. मग आम्ही त्या टायमाला चला काय हरकत नाही म्हणून, की हे जरी आज असलं तरी म्हणलं माझ्या बरोबरचे जवळजवळ 5 जण होते आणि मी एक 6वा. हम्म. त्याच्यामधला मी एकटाच टिकलो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं चला काय काय हरकत नाही. पण मला अनायास तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं. बर. आणि मला वाटलं होतं, आशा होती मला, बर. एक समाज कल्याण राज्यमंत्री होते, मी नाव नाही सांगणार. बर बर. मग त्यांच्याकडे मी गेलो, सर म्हणलं माझ्या हातामध्ये बाबासाहेबांनी माझ्या हातामध्ये BH डिग्री दिलेली आहे. हो. आणि मला या समाज व्यवस्थेनं म्हणजे पोटाची खळगी बांधण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे. अगदी. म्हणून मला या समाज व्यवस्थेनं म्हणजे पिराण जातीयतेच्या उतरंड्याखाली भरडलेले समाज, मातंग असो, महार असो, ढोर असो, म्हणजे जाती व्यवस्थेने जे खालच्या वर्गातले जे लोक आहेत त्यांना किती जरी शिकला तरी स्वच्छतेचं काम करण्यास भाग पडलं म्हणायला हरकत नाही. बरोबर. कारण काय, कारण चरित्र चालवायचं आहे, आई वडिलांना सांभाळायचं आहे, अगदी पोट भरायचं आहे, खरंय. माणूस म्हणून मला काहीतरी घडायचं आहे, या उद्देशानं मी स्वच्छतेचं काम स्वीकारलं. काय हरकत नाही. तुम्ही पण पिक्चर सोडला नाही, चिकाटीने. हा चिकाटीन मी नाही सोडलाय. बरोबर. मला नाही सोडायचं. त्या महापालिकेच्या मध्ये चांगलंच नाव कमवून दाखवायचं. मग या उद्देशानं मी तत्कालीन समाज कल्याण मंत्र्याकडे गेलो. सर म्हणलं, अर्ज लिहून गेला, सगळे डॉक्युमेंट जोडले. तर मला फक्त, मी कचरा मोटार बिगार म्हणून काम करतोय, मला फक्त कचऱ्याची डोक्यावरची पाटी काढा बरं का, बाकी काय नका. म्हणलं मी झाडू मारीन, डिग भरीन, रस्ता स्वच्छता करीन, काही करेन, पण मला फक्त कचरा मोटार बिगार म्हणून थोडंसं मला रिलीफ द्या. पण त्या मंत्र्यांनी मला न्याय नाही दिला. म्हणजे मी अपेक्षा वेगळी करतो. बाबासाहेबांनी हातामध्ये डिग्री आणि एका हातामध्ये हे, आणि त्याच समाजाचे समाज कल्याण राज्यमंत्री, आणि त्यांनी मला न्याय नाही दिला. मला आश्चर्य वाटलं. ठीक आहे, चला काय हरकत नाही. म्हणून खरोखर मला एवढंच हे वाटतं की त्याच म्हणजे माझ्याच समाजाचे एक CSI होते. मी CSIला तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, मी CSIला अर्धा तास माझी स्टोरी सांगितली. माझे आई वडील शेतमजूर काम करायचे. माझे वडील 80-85 वर्षाचे झाले असताना सुद्धा शेतमजूर म्हणून काम करायचे. आई शेतीमध्ये शेतमजूर म्हणून काम करायची, आणि त्यांच्या कष्टातनं मला शिकवलं त्यांनी अक्षरशः. बरोबर. आणि हे शिकवत असताना म्हणजे मी समाजाकडे काय नाही मागावं. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन शिकलो. पण बाबासाहेब सांगितले चला खेडी सोडा आणि शहराकडे चला, या उद्देशाने मी शहरामध्ये आलो. बरोबर. बाबासाहेबांची अनेक पुस्तकं वाचून, आणि शहरामध्ये आल्यानंतर सुद्धा तेच परिस्थिती, म्हणजे स्वच्छतेचंच काम करायचं. थोडंसं वाईट थोडंसं वाईट वाटलं. बरोबर. वाईट वाटल्यानंतर अरे मग असं थोडंसं दुःखी व्हायचं, कष्टी व्हायचं. पण पुन्हा परत नवी उमेद घ्यायची की चला काय हरकत नाही. पण एक CSI होते, आता त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्यांना मी सगळी माझी स्टोरी सांगितली. सर म्हणतात असं असं मी BA ग्रॅज्युएशन आहे, टायपिंग आहे माझ्याकडं, MSCT आहे, आणि मी क्वालिफाईड माणूस आहे, माझ्या हातात डिग्री आहे, आणि मला हे महापालिकेनं मला स्वच्छतेच्या कचरा मोटार वगैरे मला काम लावलं. पण मला तत्कालीन समाज कल्याण मंत्र्यांनी सुद्धा मला न्याय नाही दिला. आणि म्हणजे हे सरकार कुणासाठी कशासाठी माहित नाही, असं मनामध्ये यायचं नाही मी. पण मी तेव्हा त्यांनी खरंच मला न्याय दिला त्या अधिकाऱ्याने, आणि सांगितलं त्याचा अधिकाऱ्याने की बाबा हा शिकलेला मुलगा आहे आणि ह्याला काहीतरी चांगलं काम द्या. आणि लगेच फोन करून आहे तात्काळ माझी बदली सॅनिटेशन विभागाला केली. कचरा वाहतूक विभाग सॅनिटेशन विभागाकडे बदली केलेला असताना त्यांनी मला म्हणजे आरोग्य निरीक्षक टन्नू साहेब होते त्यावेळेस. टन्नू साहेब, गणेश टन्नू. बरोबर. त्या व्यक्तीचं मला असं नाव काय घ्यावं असं वाटतं की त्या व्यक्तीने मला, अरे हा शिकलेला पोरगा आहे, चला त्याला वेगवेगळी कामं द्या, सर्वेची कामं द्या, लिखाणाची कामं द्या. मग तेव्हापासून मला त्यांनी सर्वेची कामं, वेगवेगळी कामं दिली. मी म्हणजे रोजंदारीमध्ये असतानाच. आणि मग असं वाटायचं की बाबा त्यावेळेस आम्ही रोजंदारीमध्ये असतानाच सगळे झालो आम्ही सगळेजण.
म्हणजे जवळजवळ 400-450 आम्ही कचरा मोटार बिगारी सॅनिटेशनचे असे आम्ही संघटित झालो आणि पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यता प्राप्त ही संघटना 10 डिसेंबर 1943 स्थापन झाली. अच्छा. म्हणजे पारतंत्र्याच्या कालखंडामध्ये हो, जेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यामध्ये होता, हो, हो. चलेजावची चळवळ जोर धरलेला होता, हम्म, हम्म. त्या कालखंडामध्ये भाऊ फाटक, कॉम्रेड भाऊ फाटक हम्म, हम्म. यांनी कुंडी कामगारांची म्हणजे तेव्हा नगरपालिका होती, कुंडी कामगारांची एक संघटना असावी, या कुंडी कामगारांना, या सफाई कामगारांना न्याय द्यावा या उद्देशानं ती कामगार युनियन स्थापन झाली. बर. आणि तेव्हापासनं ते आजताक आहेत. म्हणजे कॉम्रेड आप्पासाहेब भोसले हम्म. यांनी आयुष्य घालवलं त्यांनी अक्षरशः. त्यानंतर प्रभाकर गोखले, त्यानंतर DS देशपांडे, त्यानंतर कॉम्रेड मुक्ता मनोहर आत्ता सध्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतायत, बर. आणि कॉम्रेड उदय भट ह्या संघटनेचे जाबाज असे अध्यक्ष लाभले. आणि खरोखरच या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मी या पुणे महानगरपालिका कामगार युनियनमध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून मी काम करतो. क्या बात. आणि अक्षरशः मला का नाही, आणि हे काम करत असताना मला जेव्हा मी परमनंट झालो, हम्म, हम्म. म्हणजे सन 2000 साली बर. त्या महापालिकेने आमच्या लाल बावट्याच्या कामगार युनियनने लढा दिला, तीव्र लढा दिला. हो, हो. आणि त्यावेळेस 1996ला जी यादी झाली, यादी म्हणजे सेवाज्येष्ठता यादी झाली सॅनिटेशन विभागाची, कचरा वाहतूक विभागाची. पण त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला सांगतो मी की त्यामध्ये प्रत्यक्षात काम करणारी लोक, म्हणजे माझ्यासारखा हम्म, हम्म, हम्म. एक शिकलेला तरुण, हातामध्ये डिग्री घेतलेला तरुण, प्रामाणिकपणे काम केलेला, त्या यादीमध्ये नाव वगळलं गेलं. अरे बाप. आणि 1 सप्टेंबरला मला घरी बसवलं की बाबा तुमचं नाव नाही म्हणून. मी प्रामाणिकपणे काम केलेलं असताना सुद्धा, आणि त्याच्यामध्ये माननीयांचे वशिलेबाजी करणारी लोकांची नावं पुढे आली. पण असं वाईट वाटलं त्यावेळेस, असं वाटायचं की अरे अरे आपण एवढं प्रामाणिकपणे काम करून आज आपलं सेवाज्येष्ठात यादीला नाव नाही. मग असं वाटायचं की महापालिकेच्या बिल्डिंगवर जावं आणि वरून आत्महत्या करावी, अरे असा बाप. विचार मनामध्ये आला. बाप. आणि तो विचार मी आमचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी कॉम्रेड आप्पासाहेब भोसले आणि कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना मी माझा विचार बोलून दाखवला. बर. मला जर तुम्ही न्याय नाही दिला तर मी अक्षरशः तुम्हाला सांगतो या मनपा भवनवरती जाऊन मी आत्महत्या करेन. बर. पण खरोखरच लाल बावटीची युनियन इतकं म्हणजे अक्षरशः कौतुक असं एवढं आहे की एवढा विचार प्रगल्भ अशी संघटना आहे. आणि आप्पासाहेबांनी आणि कॉम्रेड मुक्ता मनोहरांनी शब्द दिला, पाठीवर थाप मारली, कौतुकाची थाप मारली, अरे वेड्या ही संघटना जिवंत आहे, हा लाल बावटा जिवंत आहे, तोपर्यंत तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तर मग त्यावेळेस आप्पासाहेबांनी हम्म. आणि मुक्ता मनोहरांनी आयुक्ताकडे मागणी केली बर. की प्रत्यक्षात काम करणारी लोकांची नावं वगळली, हो. छापा टाकला गेला, काही अधिकारी त्याच्यामध्ये सस्पेंड केले, लॉक केलं गेलं, हो. सस्पेंड झाले. आणि नंतरची यादी तयार केली, नंतर त्याच्यामध्ये आमची नावं आली, पुन्हा कामावर घेतली. क्या बात आहे, क्या आणि बात. त्याच्यानंतर मग 2000 साली त्या 4,500 सफाईचे कामगार कायम झाले. परमनंट. म्हणजे लाल बावटेच्या नेतृत्वाखाली, कॉम्रेड आप्पासाहेब भोसले आणि कॉम्रेड मुक्ता मनोहरांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम झालो. आणि तेव्हापासून मग जे कामाचा सपाटा सुरू केला. मग माझ्या हातामध्ये मी परमनंट झाल्या माझ्या लाल बावटेच्या चळवळीनं मला या समाज व्यवस्थेनं नाही दिलेलं, हम्म. माझ्या हातामध्ये मस्टर दिलं, हातामध्ये म्हणजे तू काम करून घे, हम्म. अशा पद्धतीने मला म्हणजे काम चेंज केलं. आणि तेव्हापासनं ते आज तक आहेत, म्हणजे मागं नाही चाललेलो मी, आणि कामाला मी कमी नाही समजलेलो मी. म्हणजे असं की स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये काम करत असताना असं इतकं एक समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. बरोबर. समाज स्वच्छतेच्या कर्मचाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि कामाप्रती प्रेम भरपूर जरी असलं तरी स्वच्छतेच्या कामगाराला आणखी सुद्धा तुच्छतेची वागणूक मिळते. खरंय. माननीय पंतप्रधानांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हात पाय धुतले. पण मी कळकळीची विनंती माननीय पंतप्रधानाला की स्वच्छतेच्या कामगारांचे पाय धुणे म्हणजे कामगारांना न्याय नाही. तर त्याच्यामध्ये माननीय मोदी साहेबांनी खरोखर मला कौतुक करावंसं वाटतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 85-86 वर्ष झाली तरी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये समाज आणि अनभिज्ञ आहे. खरंय.
म्हणजे स्वच्छता करायचं काम ते माझं नाही, महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आहे. ती जबाबदारी माझी आहे असं समाज मान्यता देत नाहीये. तर माझी विनंती आहे समाजाला सुद्धा की स्वच्छतेचं काम केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांचं सुद्धा नसून ते माझं काम आहे ही जबाबदारी सुद्धा स्वीकारली पाहिजे समाजाने. अगदी खरं आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला पाहिजे. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना माझी एकच विनंती आहे की मोदी साहेब, कंत्राटी पद्धत बंद करून तुम्ही कंत्राटी सफाई कामगारांना कायम जर केलं तर खरोखरच तुमचे आयुष्यभर ऋणी राहतील. आणि ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण 2014 पासून तुम्ही चालू केलं, तुमचं कौतुक आहे. पण या अभियानामध्ये आमचा स्वच्छता कर्मचारी भरडला जातोय. मला न्याय मागायचा आहे. आज जवळजवळ 2007 पासून सफाई कामगार हा दलित वर्गातला जास्त सफाई कामगार आहे आणि हा भरडला जातोय कमी वेतनामध्ये. त्याचा PF भरला जात नाही, त्याचा ESI भरला जात नाही आणि त्याला कोणतीच सुविधा नाही. 2000 मध्ये आम्ही परमनंट झालो, पण त्याच्यानंतर भरती पद्धत बंद झाली, सगळी पूर्णच बंद केली त्यांनी, कंत्राटी पद्धत सुरू केली. तर माझी विनंती आहे, मोदी साहेबांना विनंती आहे, फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही मुंबईमध्ये निर्णय घेतला, नागपूरमध्ये निर्णय घेतला, आम्ही संघटनेच्या माध्यमातून सह्यांची मोहीम राबवली, तुमच्यापर्यंत निवेदन पोहोचवतोय आम्ही. तर तुम्ही जो कंत्राटी सफाई कामगार कायम करण्याचा जो करार केला इतर संघटनावर, तसाच करार अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, विशेषतः पुणे शहरामध्ये झाला पाहिजे. कारण स्वच्छता कर्मचारी जर पाहिलं, पुणे शहराची लोकसंख्या 70 लाख आहे. कागदोपत्री फक्त 35 ते 40 दाखवते, पण तसं पाहिलं तर 70 लाख लोकसंख्येच्या पाठीमागं 1000 नागरिकांच्या पाठीमागे एक सफाई कामगार आवश्यक आहे. आज 70 लाखाच्या पाठीमागे किती फक्त 7 ते 8 हजार कामगार काम करतात. पुणे शहराचा परिसर वाढला, भौगोलिक परिस्थिती वाढली आहे, स्वच्छता कर्मचारी भरला जात नाही, कंत्राटीमध्ये भरला जातोय. पण माझी विनंती आहे की आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तसं खरंच मला अभिमान वाटतोय त्या कामगार संघटनेमध्ये काम करत असताना. सगळ्या पुणे पहिला नागरिकांचा विचार करणारी पुणे महानगरपालिका कामगार युनियन ही मान्यता प्राप्त, म्हणजे सगळ्यांचा विचार करणारे, कामगारांचा सुद्धा, म्हणजे केवळ आर्थिक मागण्याच नाहीये. कामगार संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, स्वच्छतेचे उपक्रम, शिक्षणाचे उपक्रम राबवले जातात. तर अशा याच्यामध्ये काम करायला मला खूप मजा वाटते आणि खरोखरच मी धन्य मानतो की मी सफाई, जरी कचरा मोटार बिगारी म्हणून सफाई कामगार म्हणून जरी महापालिकेमध्ये जरी सेवा केली तरी मला असं वाटत नाही की मी काही वेगळं करतोय. मला उलट इतका आनंद मिळतो, खूप आनंद मिळतो. मी एन्जॉय, म्हणजे टेन्शन घेऊन काम करतात लोक, काही लोक स्वच्छतेचं, पण मी टेन्शन घेऊन काम करत नाही, एन्जॉयने काम करतो, हेल्दी काम करतो. आज माझं वय 55 वर्ष आहे. आज मला BP नाही, शुगर नाही, काय नाही, काय मस्तपैकी छान लोकांमध्ये सुसंवाद, नागरिकांशी सुसंवाद, माननीयांशी सुसंवाद. आणि खरंच मला एवढंच या सगळ्या पक्षाचे माननीय खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, खरोखर ते मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो की ते मी जे उपक्रम राबवलो त्या उपक्रमामध्ये त्यांनी मनापासून साथ दिलेली आहे. कारवाई असो, काही असो, आणि मनापासून त्यांनी दाद दिलेली आहे. आणि डहाणूकरमध्ये मला काम करत असताना की कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवाणी सहकारी संस्था, सेवा सहयोग आणि क्रिस डान्स अकॅडमी, विशेषतः कृष्णा शिंदेचा जी क्रिस डान्स अकॅडमी आहे ना, ती लहान लहान मुलं अक्षरशः म्हणजे आमच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छतेच्या संदर्भात जे काही उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, आमच्या बरोबर सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आणि मला अभिमान आणि आनंद का वाटतो, तिथं लक्ष्मीनगरमध्ये लक्ष्मी सारखी दिसली पाहिजे या पद्धतीचा मी माणूस केलेला असताना सुद्धा तिथे नागरिक सुद्धा खूप चांगले प्रतिसाद. त्यामध्ये बाळासाहेब दांडेकर असतील, त्यामध्ये कृष्णा शिंदे असतील, त्यामध्ये गायकवाड असतील, त्यामध्ये डॉक्टर समाधान भगत, मी त्यांचं कौतुक करतो बरं. म्हणजे आज ती व्यक्ती समाजाला वेगळ्या दिशेने नेणारी व्यक्ती आहे. डॉक्टर समाधान भगत असतील, बाळासाहेब दांडेकर असतील, राजाभाऊ गायकवाड असतील, निंबाळकर असतील, बरं का. ही मंडळी आहे ना, अक्षरशः म्हणजे पछाडल्यासारखं काम करते झोपडपट्टी. अरे झोपडपट्टीमध्ये असून सुद्धा की ह्या झोपडपट्टीमध्ये तरुण शिकला पाहिजे या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम ही मंडळी राबवतात. आणि खरंच मला कौतुक वाटतं, स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये त्यांचा संवादाचा वाटा असतो. आणि खरंच मला धन्यवाद द्यावेसे वाटतात या सर्वांना की खरंच म्हणजे मी खरंच अभिमानाने काम करतो.
आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार तुम्हाला मिळालेले विविध पुरस्कार शासनातर्फे असो खासगी असो त्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती द्या. तर मी सर्वप्रथम एक क्लिअर करतो की मी पुरस्कारासाठी कोणतेही काम मी करत नाही. क्या बात. मला पुरस्कार मिळावा हो. ही अपेक्षा ठेवत नाही, कधीच ठेवली नाही, बरोबर ठेवणारी नाही. बरोबर. पण तो आपोआप जसं की एक म्हण आहे मराठीमध्ये, म्हण आहे की पैशाच्या पाठीमागं आपण जायचं नाही, तो पैसा आपल्याकडे आला पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीनं आपण काम करत राहायचं. म्हणून आपण त्या पद्धतीने मी महापालिकेमध्ये काम केलं. काम करत असताना 2006-2007 साली कामगार कल्याण निधीमार्फत पहिला मला पुरस्कार मिळाला की गुणवंत कामगार पुरस्कार. पुणे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 18,000 कामगारांमध्ये दरवर्षी अशा प्रकारचे गुणवंत कामगार निवडले जातात आणि त्या क्षेत्रातले, बरोबर. आणि अशानं पुरस्कार दिला जातो. या. आणि तेव्हा मला 6-7 साली मला पुरस्कार मिळाला, बर. पहिला गुणवंत कामगार पुरस्कार महापालिकेचा. बर. त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण, हो. या ह्याच्यामध्ये काम करत असताना मला 2 वेळेस पुणे शहरातनं पहिला पुरस्कार मुकदम संवर्गामधनं क्या बात. आदरणीय गणकचरा व्यवस्थापक सुरेश जगताप साहेब, बर. त्याच्यानंतर आदरणीय आमचे गणकचरा व्यवस्थापक ज्ञानेश्वर मोळक साहेब, बर. आणि त्याच्यानंतर आमचे खरोखरच अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शक संदीप कदम साहेब. बर. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना म्हणजे मला महापालिकेमध्ये संदीप कदम त्यावेळेस आमचे कोथरूड औद्योगिक क्षेत्रीय कार्यालयामध्ये सहाय्यक महापालिका आयुक्त होते. बर. आणि खरोखरच ह्या व्यक्तीने इतकं खूप म्हणजे सपोर्ट केला. त्याच्यामध्ये आमचे सोनवणे साहेब, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सोनवणे साहेब, तसेच दीपक ढेलवान म्हणून होते आरोग्य निरीक्षक आमचे. बर. ह्या व्यक्ती म्हणजे आता ते सेवानिवृत्त झाले, पण ह्या व्यक्तीने मला इतकं खूप सपोर्ट केला. म्हणजे काम कसं नुसतं काम करायचं म्हणून करायचं नाही, बरोबर. किंवा पुरस्कार मिळवण्यासाठी काम करायचं नाही, तर काम चांगल्या पद्धतीने नागरिकांना मनात भरलं पाहिजे, अधिकाऱ्यांच्या बी मनात भरलं पाहिजे, आणि आपल्या मनाला सुद्धा समाधान लाभलं पाहिजे. बरोबर. या उद्देशानं स्वच्छ सर्वेक्षणमध्ये खूप मोठे उपक्रम राबवले. या उपक्रम राबवत असताना मुकदम संवर्गामध्ये पहिल्या क्रमांकाचं 2016ला नाही 18ला स्वच्छ पुरस्कार मिळाला. बर. त्याच्यानंतर 20 साली 2 नंबरचं स्वच्छ पुरस्कार. क्या बात. म्हणजे हे शासनाचे तिन्ही पुरस्कार. आणि 2016ला सकाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आदर्श मुकदमाची स्पर्धा घेतलेली होती बर. पुणे शहरातनं. त्याच्यामध्ये म्हणजे प्रथम क्रमांक आपला आदर्श मुकदमा त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे आणि स्वच्छ पुरस्कार, 2 नंबरचे गुणवंत कामगार पुरस्कार, आणि आदर्श मुकदमाचा प्रथम पुरस्कार. त्याच्यानंतर मग सेवा सहयोग आपल्या हेल्थ इज वेल्थ फाउंडेशन बर यांनी काल परवाच म्हणजे स्वच्छता दूत. अरे वा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समिती यांच्या माध्यमातून एक समाजभूषण म्हणून, की बाबा एक समाजामधली व्यक्ती इतकं काम चांगली करते तर समाजभूषण म्हणून एक पुरस्कार मला मिळाला. तर खरोखर मी या सर्वांचं मी कौतुक करतो. आणि हा पुरस्कार हा माझा वैयक्तिक एकट्याचा नाहीये. हा पुरस्कार केवळ मी त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत. माझ्या स्वयंसेवी संस्था टीम आहे, माझं टीम वर्क आहे. माझं एकट्याचं त्याच्यामध्ये काही नाहीये. अगदी खरं. माझं एकट्याचं श्रेय नाहीये. मी म्हणजे कोण माहित नाही, पण माझ्या अख्ख्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची टीम, माझे अधिकारी आणि माझे हे तिन्ही महामेरू कदम साहेब, सुरेश जगताप साहेब आणि ज्ञानेश्वर मोळक साहेब, ह्या लोकांनी म्हणजे ह्या अधिकाऱ्यांनी मला इतका सपोर्ट केला की अशा पद्धतीने काम करायचं. मग त्या पद्धतीने आपण काम करत राहिलो. आणि नागरिक सुद्धा म्हटलं पाहिजे नाही वैजनाथ गायकवाड काम खूप छान करतात, त्यांच्या मनाला पटलं पाहिजे. अशा पद्धतीनं की अख्ख्या माझा वैयक्तिक एकट्याचा पुरस्कार नाही, हा माझ्या अख्ख्या टीमचा पुरस्कार आहे असं मी मानतो. क्या बात. मध्यंतरी पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली की पुणे महानगरपालिकेचे जेम्स बॉन्ड अशी पदवी तुम्हाला मिळाली. त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती सांगा. त्या संकल्पनेमध्ये
आता नागरिक कचरा कुठे टाकतो, हम्म, कुठेही टाकतो हो, नागरिक. अगदी खरं आहे. महापालिकेच्या वतीनं आम्ही बरीच उपक्रम राबवतो स्वच्छतेचे. कचरा वर्गीकरण करा, कचरा ओपन प्लॉटमध्ये टाकू नका, कचरा नदी नाल्यामध्ये टाकू नका, कचरा चेंबरमध्ये टाकू नका, कचरा ओपन प्लॉटमध्ये टाकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, किती सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. बरोबर. आम्ही आचाट प्रयत्न करतोय. शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये, वेगवेगळ्या वस्ती पातळीवर, सोसायटीच्या पातळीवरती आम्ही आक्रोश करतोय की बाबा कचरा वर्गीकरण करा, किमान कचऱ्याचं वर्गीकरण तरी करा आणि स्वच्छता ठेवा असं आम्ही म्हणतोय. पण नागरिकांची मानसिकता आणखी सुद्धा बदललेली नाही. महापालिकेच्या वतीनं आम्ही साम दाम दंडभेद सगळ्याच गोष्टी करतो. बरोबर. पण ही मला कल्पना का सुचली की असं वाईट वाटायचं कचरा पडला की, खूप वाईट वाटायचं. मग असं माझ्या डोक्यामध्ये आला विचार की अरे हा कचरा कुठला बघूया तरी. म्हणून कचरा विस्कटायचा, त्याच्यामध्ये काही सापडायचं, मोबाईल नंबर सापडायचा, लाईट बिल सापडायचं, पत्ता सापडायचा, अरे बाप. काही सापडायचं. आणि त्या पत्ते शोध मोहिमेमधनं आम्ही जवळजवळ 1.5 लाख रुपये अरे बाप. दंड ठोठावला होता. पत्ता शोध मोहिमेत ना, हो. कचरा पडला की त्याच्यातून पत्ता शोधायचा आणि तिथपर्यंत पोहोचायचं. अरे बाप. शोधायचं म्हणजे शोधायचं, सोडायचं नाही. पत्ते शोधलं आणि मग ह्या पत्ते शोध मोहिमेची बातमी इतकं म्हणजे प्रचंड व्हायरल झाली. म्हणजे इंग्लिश पेपर, मराठी पेपर सगळ्यांनी म्हणजे दखल घेतली त्याने. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही हो, ही महापालिकेची जेम्स बॉन्ड आहे. आणि मग अख्ख्या शहरामध्ये ती संकल्पना प्रत्येक माझा मुकदम संवर्ग राबवतोय, करतोय प्रयत्न. तरी पण मला माझी एक विनंती आहे, सन्माननीय नगरसेवकांना, खासदारांना, आमदारांना माझी एक विनंती आहे की स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे उपक्रम आहेत त्या मला कोथरूडचा अभिमान वाटतोय. कोथरूड उपनगराचा मला अभिमान का वाटतोय की या भागामध्ये प्रत्येक पक्षाचा नगरसेवक, प्रत्येक पक्षाचा खासदार, आमदार आमच्या उपक्रमाला, आमच्या कारवाईला कधीही विरोध करत नाही. क्या बात. करत नाहीत विरोध. पण माझी एक विनंती असे की बाबा थोडासा होतो हस्तक्षेप, जवळचे कार्यकर्ते असते, बरोबर, थोडासा होतो असं म्हणत नाही मी की होणार होत नाही. मग आम्हाला थोडंसं 4 पावलं माघारी यावं लागतं. बरोबर. बरं का, कारण परिस्थिती कशी गांभीर्याच्या बाहेर जाऊ नये. बरोबर. बरं का, त्यांचा बी सन्मान राहावा, अगदी अगदी मान ठेवावा लागतो. मान ठेवावा लागतो. बरं का, शेवटी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा पण सन्मान केलाच पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकलंच पाहिजे. कारण का त्यांचं म्हणणं नाही ऐकलं तर थोडंसं हे वाटतं ना, त्यांचा युग हट. हा युग हार्ट होतो ना. म्हणून ते सुद्धा म्हणजे असं नाही की बाबा ते प्रचंड विरोध करत नाहीत, अशातला भाग करा, बरोबर, पण कमी करा, अशा पद्धतीनं ते सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करतात. आणि खूप अभिमान वाटतो मला या कोथरूड उपनगरामध्ये काम करत असताना. तर ह्या माननीय सभासद असतील, माझे सर्व वर्तमानपत्राचे वार्ताहर असतील, पत्रकार मित्र असतील, त्यांनी मला ही जेम्स बॉन्डची पदवी दिली आणि मला बरं वाटतं. मला खूप म्हणजे उत्साह येतो असा. कुठलंही चांगलं काम करत असताना किंवा आव्हानात्मक काम करत असताना बऱ्याचशा समस्या येतात, थोडेफार विरोधक असतात. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला आलेले अनुभव? तर हे काम करत असताना मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, तर या लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे. बरोबर. बरोबर नाही, विरोधक असल्याशिवाय काम करायला मजा येत नाही, बरोबर, सत्ताधाऱ्यांना सुद्धा. अगदी खरे. तर हे काम करत असताना विरोधक बी असले पाहिजे, कौतुक करणारे असले पाहिजे. आणि असं म्हणतात की जाणीव निर्माण करून देणे सुद्धा नागरिक, जागरूक नागरिक असले पाहिजे. अगदी खरं. कारण जागरूक नागरिक जेव्हा होतो ना तेव्हा काम करायला मजा येते. अगदी खरं. आणि विरोध करणारे सुद्धा, त्याला सुद्धा मजा येते काम करायला. म्हणजे त्या आपल्या कामामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, जागरूक नागरिक, विरोध करणारा नागरिक, की आपल्यामध्ये काय त्रुटी आहेत, प्रशासकीय यंत्रणेमध्ये काय त्रुटी आहेत, त्या त्रुटी जर दाखवल्या आणि त्या त्रुटी आम्हाला दूर करता येतात. अगदी खरं. नवीन शिकायला मिळतं. म्हणजे नवीन असं नाही पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांनी खाकी घातलाय आणि त्यांचं मनमानी नाही, हा मनमानी कारभार नाही चालणार. हा जनतेच्या
विश्वास निर्माण करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला ती खाकी वर्दी दिलेली आहे. बरोबर. तुम्ही खाकीसारखं नाही वागलं पाहिजे, की नागरिक सुद्धा त्यातमध्ये खूप मोठा महत्वाचा दुवा आहे. अगदी खरं. आणि त्या नागरिकांच्या आरोग्यासाठी, नागरिकांच्या ज्या सुविधा मिळाव्या, त्या सुविधेसाठी तुम्हाला नेमले आणि त्या सुविधा पूर्ण करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. अगदी खरं. आद्य कर्तव्य आहे. तर ते कर्तव्य तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला विरोधक असला पाहिजे, यासाठी तुम्हाला ठोकणारी बी पाहिजे, हो. असं मला वाटतं. तर या काम करत असताना आम्ही समजा मला असे कटू अनुभव नाही आले कधी बरं का. काम करत असताना प्रचंड असा विरोध पण नाही झाला, बरं. की आम्ही त्याला पटवून दिला अधिकारी. म्हणजे आम्ही जेव्हा कारवाई करायला जातो, हो. परिस्थिती काय त्यांना पहिले सांगतो, ही अशी परिस्थिती आहे, बरं. आरोग्य विघातक परिस्थिती. हम्म. जर आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण झालेली असेल त्या ठिकाणी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जर निर्माण झाला, तर त्या ठिकाणी आम्हाला कारवाई करणं भाग आहे. बरोबर. आणि आम्हाला समोरच्या लोकप्रतिनिधी सुद्धा पटवून देणं भाग आहे आम्हाला, की सर नाही, हे असं अशा पद्धतीचं या नागरिकाचं कृत्य आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याला बाधा येईल असं वातावरण तयार केलंय त्यांनी. तर कारवाई करणं गरजेचं आहे. अगदी. मग समजा आता असं वाटलं की त्यांना किंवा चला आपला कार्यकर्ता आहे, चुकला असेल, मग त्यावेळेस असं सांगतात की ठीक आहे, समज देऊन सोडून हा, द्यायचं. समज द्या आणि कारवाई तुमची काही जी असेल ना ते थोडेसे कमी करा. शिथिल करा. बरं वाटतं मग असं. सपोर्ट. हा, असं बरं वाटतं की निवड भवानी पेठीसारख्या, नाना पेठीसारख्या हे कॉरेन होरे अशा प्रकारचं कोथरूड उपनगरामध्ये वातावरण नाही. अरे वा. खरंच म्हणजे या उपनगरामध्ये जे शिजतंय, बरोबर. जे उपक्रम राबवले जातात आम्ही स्वच्छतेचे, ते पुणे शहरामध्ये राबवले जातात. क्या बात. बरं, आणखी सुद्धा कोथरूड उपनगरामध्ये काम करत असताना सन्माननीय नगरसेवक अतिशय कौतुक करतात बरं का सफाई कर्मचारी खूप. आणि विशेष मला केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ आणि पृथ्वीराज सुतार म्हणजे सगळे बरं का, इव्हन हर्षालीताई माथोड असतील, वासंतीताई जाधव असतील, बरं म्हणजे सगळे पक्षाचे नगरसेवक जे असतील ना, त्या नगरसेवकांनी खूप आम्हाला सपोर्ट केला. आणि विशेष म्हणजे दादांचं कौतुक आहे, पृथ्वीराज दादांचं. सफाई कामगारांच्या समस्याच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. आदरणीय मुरली मोहोळ सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री, आज केंद्राचं राज्य हातात, पण त्यांचं लक्ष आमच्या सफाई कामगारावरती आहे. आज मी कालच परवा मी त्यांना सुद्धा बोलून दाखवलं, मी त्यांना की अण्णा म्हणलं आमचा बोनसचा करार संपलाय, नका काळजी करू, तुमचा बोनसचा करार होईल. म्हणजे ही जी उत्सुकता आहे बरं का. आणि विशेष म्हणजे पृथ्वीराज सुतार या भागामध्ये खूप म्हणजे शिस्तबद्ध व्यक्ती आहे, शिस्तप्रिय व्यक्ती आहे. आणि अशा या सभागृहामध्ये सफाई कामगाराच्या प्रश्नाच्या संदर्भात सर्वात जास्त तारांकित प्रश्न उपस्थित करणारे एकमेव नगरसेवक पृथ्वीराज सुतार, कोणतेही असू द्या. म्हणजे आम्हाला कौतुक वाटते, जरी ते विरोधक असले किंवा कोणीही असले, पण दादांचं एक कौतुक आहे, सफाई कामगाराच्या प्रश्नाच्या संदर्भात नेहमीच आग्रही भूमिका असते त्यांची. बरं का, म्हणजे चाल ढकल नाहीये, आग्रही भूमिका, हे झालंच पाहिजे. म्हणजे सगळ्याच पक्षांच्या नगरसेवकांचं मला कौतुक असं वाटतं की खूप मनापासनं दाद देतात आमच्या कामाला. मनापासनं दिवाळी असो, कोणताही सण असो, कौतुकाची थाप नेहमीच असते त्यांची. म्हणजे दिवाळीच्या टायमाला तरी आम्हाला कोण कौतुक करण्यासाठी बोलवतात, फराळ देतात, नाश्ता देतात. म्हणजे हे आम्हाला अप्रूप वाटतं, कौतुक वाटतं. आणि अशा वातावरणात काम करायला अजून आणि मजा येते ह्या वातावरणामध्ये काम करायला. आणि खरंच मला म्हणजे थोडस कात्रज, धनकवडी, बिबीवाडी या साईडला जर गेलं ना, थोडंसं वाईट वाटतं. म्हणजे ह्या भागामध्ये तुम्हाला कुठं क्रॉनिक स्पॉट दिसणार नाही जास्त, कोथरूड भागामध्ये. पण त्या भागामध्ये जर गेलं तर खूप असं परिस्थिती थोडंसं हे वाटतं. पण मला एक विनंती करायची आहे, आम्ही इंदोर शहरांचा दौरा केला स्वच्छतेच्या संदर्भामध्ये. इंदोर शहरामध्ये रात्रंदिवस स्वच्छतेचं काम चालतं, पण तिथं नागरिक स्वयंशिस्त आहे नागरिकांची. म्हणजे तो पॅटर्न आपल्या पुणे शहरातनं म्हणजे 2016-17 साली इथं आले, ते त्यांचं पथक आलं आणि या महापालिकेचा जो पॅटर्न घेतला तो शिकला पॅटर्न, आणि त्याची अंमलबजावणी तिथं केली त्यांनी.
अरे वा. म्हणजे एकतर आपली लोकसंख्या एवढी आहे, त्यांची लोकसंख्या कमी आहे. हम्म. बिल्डिंगा कारण पाहिलं तर 2-4 मजली इमारती आहेत. आपल्या इथं 20-20 मजली, हो. 25-25 मजली इमारती आहेत. आहे. खूप मोठाचं कष्टाचं काम आहे, कस्टम आहे. तरी पण आपला हा घनकचरा व्यवस्थापन जे खातं आहे ते खातं अतिशय प्रामाणिकपणे काम करते. आमचा सफाई कामगार असो, आमचा अधिकारी असो, हम्म. आमचा आरोग्य निरीक्षक असो, हम्म. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक असो, बरं खाते प्रमुख असो, रात्रंदिवस अहोरात्र आम्ही तनमनधनानं काम करतो. मजा येते काम करायला. बरं. आणि मला एक आव्हान करायचं आहे. सन्माननीय म्हणजे इंदोर शहरामध्ये एक कौतुक आहे की तिथल्या राजकीय पक्षाचे कुठंही बॅनर दिसत नाही, अच्छा. फ्लेक्स बाजी दिसत नाही. बर. आज पुणे शहरामध्ये बघतोय अक्षरशः म्हणजे काय असं सगळीकडे. सगळीकडे फ्लेक्स बॅनरच. खरे खरे. माझी एक विनंती आहे लोकप्रतिनिधीला, खरोखर तुम्ही समाजाचे या देशाचे कर्ते धरते आहात. बरोबर. कुठंतरी तुम्ही बस स्टॉपमध्ये जा, कुठंही जा, तिथं फ्लेक्स लागलेले, बॅनर लागलेले, विद्रूप दिसतं शहर हो. खूप विद्रूप दिसतं. खरे. कुठंतरी याविषयी त्यांनी हे केलं पाहिजे की बाबा वाढदिवस असो काहीही असो, तर तिथं मला एकही जनजागृती जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये प्रचंड पैसा खर्च होतो हो. सगळ्यांचा. तर हा जो पैसा खर्च होतो आणि बॅनरबाजी, फ्लेक्सबाजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी जे करतात ते न करता एखादं अनाथाश्रम खोला, एखादं वृद्धाश्रम खोला, त्याच्यावरती खर्च करा. गरिबांना जे शिकतोय बरोबर त्यांच्यावरती खर्च करावा असं माझं एक प्रामाणिक मत आहे. तर माझी विनंती की पुणे शहराला विद्रूप करण्यासाठी फ्लेक्सबाजी न करता, बॅनरबाजी न करता, तिथं नो फ्लेक्स नो बॅनर अशा पद्धतीने जर तुम्ही ही संकल्पना राबवली तर पुणे शहरामध्ये अस्वच्छता कुठं दिसणार नाही. छान असं छान मला आहे तुमचं सजेशन. छान आहे. एवढं महत्वाचं जे स्वच्छतेचं काम आहे ते करताना सर्वात मोठी समस्या येते ती पावसाळ्यात. आणि पावसाळ्यात काम करताना जे सफाई सैनिक आहेत त्यांची आरोग्याची काळजी कशी घेता आणि पावसाळ्यात काम करताना येणारे समस्या. प्रत्यक्षात आम्हाला पावसाळ्यामध्ये काम करत असताना जिथं चेंबर तुंबला आहे, चेंबर आता हे चेंबर आहे, पावसाळी जाळी आहे, त्या ठिकाणी आम्हाला पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता करतोच आहे महापालिकेच्या माध्यमातून. पण डोंगर माथ्याकडनं येणारा गाळ असेल, माती असेल, कचरा असेल, तर तो त्या चेंबरमध्ये जर गेला तर तिथं चेंबर ओव्हरफ्लो होतो. आणि त्याच्यामध्ये काम उतरायचं म्हटलं तर खूप जिगरीचं काम आहे. आम्हाला खूप असं हे वाटतं. आणि आता एवढी काळजी घेतली आहे सरकारने की त्या चेंबरमध्ये माणसं न उतरवता, बरं का, म्हणजे पहिल्या समस्या होत्या की चेंबर तुंबला आणि त्या चेंबर जर नाही निघाला तर त्याच्यामध्ये माणसं डुबकी मारायची. आता ती नाही राहिलेलं आता. बरोबर. बरं का, आता ते म्हणजे आपले जवळजवळ 3-4 कामगार त्या चेंबरमध्ये गुदमरून पुणे शहरामध्ये गुदमरून गेली चेंबर काढता काढता. मग तेव्हापासून सरकारने निर्णय घेतला की चेंबरमध्ये उतरवायचं नाही कुणाला. म्हणजे तशी समस्या आता म्हणलं तर जाणवत नाही. पण म्हणावं तसे मेकॅनिझम जे आलेलं आहे चेंबर सफाईचं, तर अधिक सुधारित यावं, आधुनिकीकरण यावं, बरं का, ही अपेक्षा. आणि ज्या नागरी सुविधा आपण तयार करतो ह्या नागरी सुविधा तयार करत असताना म्हणजे जसं की बाबा पावसाळी जाळी असेल, पावसाळी लाईन असेल किंवा चेंबरची लाईन असेल, किंवा आता लोकसंख्येच्या मानाने किंवा हा लोकसंख्येचा प्रवाह इतका मोठा आहे, बरोबर, तर ह्या लोकसंख्येच्या मानाने चेंबरची लाईन सुद्धा मोठी टाकली पाहिजे. अगदी खरं. चेंबर जेव्हा आपण पावसाळी जाळी लाईन टाकतो तेव्हा मोठी टाकली पाहिजे, पण छोटी टाकली जाते. थोडंसं या नागरी सुविधेकडे सन्माननीय नगरसेवकांनी सुद्धा लक्ष देऊ. बाबा कशा पद्धतीनं टेंडर निघतंय, कशा पद्धतीनं तो ठेकेदार काम करतोय, नागरिकांना सुद्धा अधिकार दिला पाहिजे कशा पद्धतीनं काम करतोय. काम उच्च प्रतीचं झालं पाहिजे, दर्जा कामाचा सुधारला पाहिजे. बरोबर. कारण तिथं रस्ता तयार झाला, चेंबर टाकला, लाईन टाकली की तिथं पुन्हा आणि परत रस्ता खोदला जातोय. बरोबर. पण हे न करता काम हा नागरिकांच्या जमा झालेल्या कररूपी पैशातनं तो आपण खर्च करतो, तो पैसा प्रामाणिकपणे त्या सुविधेसाठी खर्च करावा, जेणेकरून त्या कामाचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे. अगदी खरं. असंही माझं एक प्रामाणिक मत आहे. सफाई कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये पावसाळ्यात काम करत असताना ज्या आम्हाला समस्या निर्माण होते, मला याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत. एक कायमचा कामगार
बरोबर. आणि एक कंत्राटी कामगार. हो. तर आमच्या पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यता प्राप्त नाही. बर. देशामध्ये कुठेही नाही. अच्छा. देशामध्ये कोणत्याच नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय सहाय्य योजना कायम कामगारासाठी बरोबर. हे जे कवच आहे, तर हे कवच आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो ही सुविधा कुठंच नाही. आमच्या मान्यताप्राप्त युनियननी या महापालिकेमध्ये आमच्या सफाई कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये ज्या सुविधा निर्माण करून दिल्या, वैद्यकीय सहाय्य योजना, या योजनेच्या माध्यमातून आमच्या सफाई कामगारांना असे मोठे मोठे हॉस्पिटल दिलेले आहेत. बर. त्या ठिकाणी काही आजार हो, त्या ठिकाणी मला ॲडमिट जर केलं तर आम्हाला 90% पत्र महापालिकेच्या वतीनं दिलं जातं. आम्हाला फक्त 10% रक्कम भरावी लागते. बर. आणि 90% खर्च महापालिका करते. कितीही असो खर्च. कितीही खर्च असो. क्या बात. कितीही खर्च असो. छान. म्हणजे हे कवच इतकं मजबूत आहे. बर. इतकं मजबूत कवच आहे. ते मजबूत कवचामुळे आज आमचा सफाई कामगार, आणि तेही आमच्या मान्यताप्राप्त युनियनच्या रेट्यामुळे ही वैद्यकीय सहाय्य योजना टिकलेली आहे. कारण मध्यंतरी चाललं होतं त्यांचं की त्यांचं खाजगीकरण करा, वैद्यकीय सहाय्य योजना नको. अरे बाप. पण आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली, प्रचंड आंदोलनं केली, पत्रव्यवहार केला, आणि विशेष म्हणजे आम्ही कोर्टात सुद्धा गेलो आम्ही याच्या विरोधामध्ये की बाबा ही वैद्यकीय सहाय्य योजना टिकली पाहिजे, आमच्या सफाई कामगारांसाठी टिकली पाहिजे. ही आमच्या परिश्रमामधनं उभं राहिलेली वैद्यकीय सहाय्य योजना आहे. खरं. ही टिकली पाहिजे. आणि याचा फायदा सफाई कामगारांना नाही हो. सगळ्या अधिकारी क्लास 1 पासून ते क्लास 4 पर्यंत सन्माननीय आजी माजी नगरसेवकांना सुद्धा ही सुविधा आहे. क्या बात. सगळ्यांना लागू ही सुविधा. त्याच्यामुळं ही वैद्यकीय सहाय्य योजना वारंवार प्रशासन भूमिका घेतं खाजगीकरण करा, म्हणजे एखाद्या कंपनीला द्या, तर आमचा विरोध आहे त्याला. आम्ही प्रखर विरोध करून ही वैद्यकीय सहाय्य योजना टिकवली, आणि आमच्या आरोग्याची काळजी आम्ही सक्षमतेनं संघर्षातनं टिकवणार, आणि हे आम्ही जाऊ देणार नाही. पण त्यात दुसरी एक बाजू आहे कंत्राटी कामगारांच्या संदर्भामध्ये. बर. वाईट वाटतंय, अतिशय दुःख वाटतंय की या कंत्राटी कामगारांना ESI ची सुविधा केंद्र सरकारच्या माध्यमातून, पण हल्ली कंत्राटदार 6 महिने वर्ष येतो, तो निघून जातो, आणि त्यांना ESIचं कार्ड म्हणजे दवाखान्याचं कार्ड अपडेट करून सुद्धा देत नाही. पण आता ह्या 5-6 महिन्यापासून जर आमचा कंत्राटी कामगार अपघाताने जरी गेला तर त्या ठिकाणी काही नुकसान भरपाई मिळत नाही. अरे बाप. म्हणजे एकीकडं प्रचंड प्रमाणात एक संघर्ष करून टिकवलेली वैद्यकीय सहाय्य योजना, एकीकडं सफाई कंत्राटी कामगाराकडे पाहिलं तर खूप वाईट वाटतं की हे कशासाठी, हे फार मोठी दरी आहे, खूप मोठी दरी आहे. तर ही दरी कुठेतरी कमी झाली पाहिजे. माझी एक विनंती आहे माननीय सर्व सन्माननीयांना, आदरणीयांना, जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्या प्रतिनिधींना विनंती आहे की ज्या कायमच्या कामगाराप्रमाणे जी वैद्यकीय सहाय्य योजना जी कायमच्या कामगाराला राबवता, तीच वैद्यकीय सहाय्य योजना कंत्राटी कामगारांना सुद्धा लागू करावी. जरी म्हणतात की कंत्राटी कामगारांना काहीच नाही, पण माझी विनंती आहे की सर्व प्रतिनिधींना, सन्माननीय खासदार आमदारांना की ही वैद्यकीय सहाय्य योजना कंत्राटी कामगारांना सुद्धा मिळाली पाहिजे, आणि त्याच्या आरोग्याचं रक्षण झालं पाहिजे. तर संबंधित कंत्राटदार म्हणावं तसं काळजी घेत नाहीये. खूप मोठी दरी आहे, ही दरी कुठेतरी थांबली पाहिजे, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. स्वच्छतेबद्दल जी जनजागृती आहे, स्वच्छता जनजागृती अभियान उपक्रम आपण घेतो किंवा तुम्ही तुमच्या कॉर्पोरेशन मार्फत घेता, तर ती कुठे कुठे घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर स्वच्छतेचे उपक्रम 3 पातळीवरती घेतले पाहिजे. बर. एक वस्ती पातळीवरती, बर. दुसरं उच्चभ्रू सोसायटीमध्ये, बर. तिसरं म्हणजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये.
बर. म्हणजे जेणेकरून ह्या तिन्ही पातळ्यावरती जर आपण स्वच्छतेच्या उपक्रमाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे उपक्रम, मग तिथं कचरा वर्गीकरण, टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे आपण सण आले, दिवाळी आला, दसरा आला, हो. म्हणजे आपले राष्ट्र मोठे मोठे सण आले तर आपण स्वच्छता, घराची स्वच्छता करतो. बरोबर. दसऱ्याला करतो, दिवाळीला हो, करतो, अगदी. गणपतीला गौरी गणपतीला करतो. जेव्हा आपण घराची स्वच्छता करतो आणि आपलं आडगळीचं सगळं साहित्य आपण काढतो. बरोबर. आणि काय करतो आपण, आता बघा त्यात खडकवासल्याचे आपण धरणावर जातो. हो. दसरा पाहिलं, अक्षरशः तुम्हाला सांगतो ते कपड्या म्हणजे जे टाकतो ना ते कसं म्हणजे एकदम ओंगाळ वाटतं तिथं खरंय. हे दृश्य, बरं का. अरे पण ते जर तुम्ही त्या वस्तू टाकाऊ म्हणतो आपण, ते बरोबर. टाकाऊ नाहीये, ते टिकाऊ आहे. अगदी. टाकाऊपासून आम्ही शाळेच्या पातळीवरती, महाविद्यालयाच्या पातळीवरती टाकाऊ वस्तू कोणत्या आणि टिकाऊ वस्तू त्याच्यापासून आपण काय शोभेच्या वस्तू करतो, हे आम्ही वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे. समजा आता जुने कपडे असतील, बरोबर. त्याच्यापासून त्या कपड्यापासून वेगवेगळे पाऊच तयार करणं, बरोबर. पिशव्या तयार करणं, पायपुसणी नॅपकिन तयार करणं, पायपुसणी तयार करणं, बरोबर. बरं का. म्हणजे हे खूप छान करतात ते. करता येतं. हो. हर्षदीप फाउंडेशन, ज्योती बेंडाळे मॅडम आहेत, बर. हर्षदीप फाउंडेशनच्या संस्थापिका. हं. खरोखरच त्या आहे ना, त्या जे आपण कपडे टाकतो त्या कपडे जमा करतात, वस्ती पातळीवर जमा करतात, सोसायटीच्या पातळीवर जमा करतात आणि त्या महिलांना प्रशिक्षण देतात जेणेकरून त्यांना रोजगार मिळावा. ह्या वेगवेगळे उपक्रम राबवून टाकाऊपासून टिकाऊ कपडे जर जमा केले, त्याच्यापासून वेगवेगळे पाऊच तयार करणे, अंतरपाट तयार करणे, पायपुसणी तयार करणे, शोभेच्या वस्तू तयार करणे, याचं प्रशिक्षण देतात. तर हे कपडे नागरिकांनी आपल्या घराची स्वच्छता केल्यानंतर टाकाऊ जे कपडे असतील ते कपडे न टाकता जर अशा स्वयंसेवी संस्थेला दिले, किंवा आता चांगले कपडे सुद्धा टाकले जातात. हो. चांगले कपडे सुद्धा, पण ते कपडे न टाकता द्या नाही का गरीबाला, ते वापरतात. अगदी खरं. गरीब वापरतात लोक ते. म्हणजे ह्या जेव्हा आम्हाला शाळेमध्ये जाऊन की असे वेगवेगळे उपक्रम स्वच्छतेच्या संदर्भात, कचरा वर्गीकरण कसा करायचा, कचऱ्याचं ओला आणि सुका हे का करायचं, कशासाठी करायचं, मिश्र केल्यानंतर काय होतं आणि वर्गीकरण केल्यानंतर काय होतं. आपला देश कृषी प्रधान देश आहे. म्हणजे कचऱ्याचं जर तुम्ही प्रॉपरली ओला कचरा, सुका कचरा, हजारडस्ट कचरा वेगळा, घातक कचरा वेगळा, अशा प्रकारे एक 4 प्रकारे जर तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण केलं घरातच. बघा आता स्वयंपाक करताना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही कचरा एकत्र देऊ नका. देवाची उरळी या ठिकाणी आपल्या पुणे शहराची घाण आपण तिथं टाकतोय. बरोबर. कचरा कसा मिक्स, तिथे डिस्पोजल होत नाहीये. प्लास्टिकचा वापर टाळावा शक्यतो, बरं का. नागरिकांनी ज्या ज्या प्लास्टिकचा वापर टाळणे, कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे, हे पाळलं पाहिजे नागरिकांनी. भाजीला जाताना आपण बाजारला जाताना ह्या आपण कापडी पिशवी घेऊन जाऊ शकतो ना. खेडेगावामध्ये काय करायचे, आठवडी बाजार असायचा, कागदी पिशव्या कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्यामध्ये जाणायचे. प्लास्टिकचा वापर टाळावा शक्यतो नागरिकांनी. बरोबर. जे कचऱ्यामध्ये डिस्पोजल होत नाही, सिंगल यूज प्लास्टिक, त्याचा वापर करू नये. ते कचऱ्यामध्ये डिस्पोजल होत नाही. नदी नाल्यामध्ये जर आपण कचरा तो टाकला तर अक्षरशः तुम्हाला सांगतो ते पाणी पिते असताना सुद्धा म्हणजे गायीच्या पोटामध्ये जाईल, म्हशीच्या पोटामध्ये जाईल आणि ते वेगवेगळे गोळे तयार होतील, आजार निर्माण होतील. बरोबर. तर असं न करता नागरिकांनी आता दुसरी गोष्ट, वस्ती पातळीवर शक्यतो झोपडपट्टीमधला नागरिक हा मला कौतुक करावं वाटते लक्ष्मीनगरचं, की त्या लक्ष्मीनगरमध्ये भागामध्ये सर्व कष्टकरी वर्ग राहतोय. बरोबर. आम्ही सांगितले बा कचऱ्याचं वर्गीकरण अशा अशा पद्धतीने करायचं. तर नागरिक आम्हाला लाईन लावून कचरा देतात. क्या बात आहे. लाईन लावून कचरा देतात वेगवेगळा करून. तसा इतर पेठांमधल्या, इतर उपनगरामधल्या, पुणे शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नागरिकांनी हा कचरा वर्गीकरण करून देणं हे बंधनकारक असताना सुद्धा देत नाही, बरं का. ते देत नाहीत, द्यावं आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं एक माझं एक प्रामाणिक मत आहे. हा, खरंय. जो देत नाही त्याच्यावर कारवाई व्हावी. आता शाळेमध्ये झालं, शाळेमध्ये आम्ही टाकाऊपासून टिकाऊ, रांगोळीच्या माध्यमातनं म्हणजे हे सगळे आम्ही उपक्रम राबवतो शाळेमध्ये सुद्धा. मुलांना सांगतो बाबा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी स्वच्छता पाहिजे. आपण नदी नाल्यामध्ये कचरा नाही टाकला पाहिजे.
ओढ्यामध्ये कचरा नाही टाकला पाहिजे, ओपन प्लॉटमध्ये कचरा नाही टाकला पाहिजे, मिक्स कचरा टाकला नाही पाहिजे, महापालिकेच्या सिस्टीमला दिला पाहिजे. तसंच आता उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुद्धा नागरिक खूप चतुर आहेत, सर. क्या बात हा. आहे. म्हणजे का चतुर आहेत की आता समजा आमच्या सफाई सेविकेचा आमचा गाडा असला इथे, हो हो मग काय करतो, आमची घंटागाडी येते, हो स्वच्छ सहकारी संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक डोर टू डोर कचरा वर्गीकरण करण्यासाठी माणसं नेमलेली आहेत. बरोबर. त्यांच्याकडे द्यावा ना. आता खरं पाहिलं तर ज्या मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यामध्ये 100 किलो जर ओला कचरा तयार होत असेल हो. तर त्यांनी ओल्या कचऱ्याचं डिस्पोजल त्यांनी करायचं, अच्छा. खत प्रकल्प राबवायचा, हो. गांडूळ ओला कचरा त्यांनी जिरवायचा. महापालिका त्याला काय करते, अनुदान. 5% बी देते. अच्छा. ओला कचरा जिरवायचा प्रकल्प केला, सोलर सिस्टीम वापरली तर असं 5 आणि 5 10% नागरिकांनी घ्यायला काय हरकत आहे, हरकत उलट नाही. किती चांगलं आहे ते. हो हो आणि विशेषतः या कोथरूड भागामध्ये थोडंफार 5% इकडे तिकडे जर झालं तर जवळजवळ 95% वर्गीकरण कचरा आहे, 95%. आणि हा वेगवेगळ्या प्रोजेक्टला जातो ओला कचरा. बर. आणि सुका कचरा हा आपले जे गरीब कुटुंबातले स्वच्छ जी लोक आहेत कचरा जमा करणारे, तर त्यांना त्यातून उत्पन्न मिळतं, सर. अच्छा. तर माझी एक विनंती आहे नागरिकांना की तुम्ही घरामध्येच कचऱ्याचं वर्गीकरण जर केलं तर ही समस्या सुटेल. अगदी. आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये घंटागाडी येऊन सुद्धा तो कचरा गोळा करणारा येणारा माणूस सुद्धा येऊन सुद्धा तो कचरा दिला जात नाही. मग अशा वेळा काय रात्री अपरात्री आता IT पार्कमध्ये काम करणारे हो. आणि परराज्यातले, बरं का, म्हणजे परराज्यातले म्हणजे असं आपण म्हणायचं नाही की आपल्याच भारताचा भाग आहे हो तो, हो बरं का, असं तर इतर राज्यातली लोक जेव्हा इथं वास्तव्य करतात तर त्या लोकांनी सुद्धा ह्या ठिकाणची पॉलिसी काय भाऊ, ह्या ठिकाणची कशा पद्धतीने महापालिकेचा कारभार चालतो तो सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि IT पार्कमध्ये काम करणारे विद्यार्थी असतील, स्त्री असेल, पुरुष असेल, त्यांनी सुद्धा कचराची व्यवस्था महापालिकेची सिस्टीमला द्यावी, कचरा वर्गीकरण इतर कुठेही न टाकता. पण हे काय करतात लोक, त्यांना वेळ नसतो टाकायला, त्यांचं व्हॅल्युएशनच कळत नाही त्यांना. मग आम्हाला पत्ता शोध मोहिमे जावं लागतं. मग ते कचरा कुठे बी टाकला जातो, बरं का. मग ते टाकल्यानंतर मग आम्ही त्याला सकाळी दार वाजवतोच, आम्ही सकाळी दार वाजवतोच आम्ही. तुम्हाला सांगतो, एक मला एक वकील आहे, हो. बरं का, आता नको नाव सांगायला. त्या वकिलांनी काय केलं होतं, घर स्वच्छ केलं होतं आणि कमीच्या पाठीमागे कचरा टाकला होता. त्या ठिकाणी सापडला त्याचा नंबर, पत्ता, आलो तिथं. मग सर म्हणलं नमस्कार सर, तुम्ही कचरा तुम्ही इथं टाकलाय. म्हणलं कसं काय टाकलाय. अहो म्हणलं तुमचा त्याच्यामध्ये फोटो आहे, हे आय कार्ड आहे तुमचं, हे तुमचा नंबर आहे, हे तुमच्या सोसायटीचं नाव आहे की नाही, तुमचंच आहे की नाही. अरे बाप. हे तुमचंच आहे की नाही सांगा मला, कमी टाकलंय सांगा. तुम्ही कचरा त्या कमीच्या पाठीमागे टाकला, हो ह्या तुमचा प्रूफ आहे. तुम्ही 1000 रुपयाची पावती करायची म्हणजे करायची. हो. नाही नाही मी वकील आहे, मला माहिती. असं कायद्यामध्ये लिहिलंय का. वकिलांनी म्हणजे कुठेही कचरा डॉक्टर टाका. असो, वकील असो, बरं का, त्यांनी कुठेही कचरा टाकायचा असं लिहिलंय का कायद्यामध्ये. बरोबर. कायद्याची अंमलबजावणी काय सांगते, अस्वच्छता करणाऱ्या नागरिक कडक कारवाई करा. बरोबर. तुम्ही केली पाहिजे तिथं. मग काय तुम्ही म्हणते? कुणालाही फोन करा, मला माहित नाही, मला माहित नाही, मी सोडणार नाही तुम्हाला, मी तुम्हाला कोर्टात खेचणार. तुम्ही जरी वकील असला, तुम्ही जर कायद्याचे तज्ञ असला तरी मी तुम्हाला सोडणार नाही. कोणालाही फोन करा, मी बरोबर. तुम्हाला सोडणार नाही. मग त्यावेळेस त्यांनी थोडंसं सरकारी खाचा वापरला की मग थोडंसं नॉर्मलला आला. मग नाही साहेब एवढं असं नाही तसं म्हणलं नाही, पावती ही करावीच लागेल. मग त्याची पावती 1000 रुपयाची पावती केलीच मी वकिलाची. क्या बात. हां, तर अशा पद्धतीनं नागरिकांनी सुद्धा म्हणजे सुशिक्षित हा. नागरिक जर असं करत असतील मग झोपडपट्टीमधला तर नागरिक काय बाकीच्यांनी काय करणार, अपेक्षा करायची. काय अपेक्षा करायची. खरंय. तर माझी एक विनंती आहे की बाबा IT पार्कमध्ये काम करणारे असतील, जे लपून छपून कचरा टाकणारे असतील, बाबा आपलं शहर आहे, आपलं पुणे शहर आहे, आपला भारत, या भारत मातेला सुजलम सुफलम जर करायचं असेल तर निसर्गाकडे जसं की कृषीप्रधान देश आहे, या देशामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण जर केलं आणि तो कचरा प्युअर कचरा जर शेतकऱ्याला दिला बरोबर. तर सोनं उगवतोय. लक्षात होत्या, खरंय. कचरा नाही, हा सोनं आहे.
कचरा कोणाला कचरा आहे हा? कचरा म्हणायचं नाही याला. मला असं हे कचरा संकल्पनाच मला मान्य नाही, तुम्हाला सांगतो. बरोबर आपण म्हणतो ना कचरा आहे, अरे कचरा नाही, ते सोनं आहे. ते बरोबर त्या कमळ कुठं उगवतं? बरोबर म्हणजे चिखलात. चिखलामध्येच कमळ उगवतं. तसं ह्या सोन्यामधनं आपण जे धान्य पिकतं ते आपण खातो. चांगलं खत आहे ते. चांगलं खत आहे ते. खरंय. मग आपण कचरा म्हणायचा का त्याला? मला मान्य नाही. बरोबर. कचरा हा मला मान्य नाही. तर माझी विनंती की उच्चभ्रू सोसायटीमध्ये, वस्ती पातळीवरती, शाळा महाविद्यालयामध्ये प्रत्येकाने, ती माझी जबाबदारी आहे, जसं स्वतःचं आरोग्य आपण म्हणतो ना की मी चांगला दिसला पाहिजे, याच्यासाठी आपण काळजी घेतो. बरोबर आहे. नकापासून ते केसाच्या देठापर्यंत आपण स्वतःची काळजी घेतो. तसंच आपल्या परिसराची काळजी घ्यावी, तशीच आपल्या घराची काळजी घ्यावी, तशीच आपल्या कॉलनीची काळजी घ्यावी, तशीच आपल्या पुणे शहराची काळजी घ्यावी, तशीच उपनगराची काळजी घ्यावी, तशीच आपल्या पर्यायानं भारत मातेची काळजी घ्यावी. प्रत्येक सणाच्या दिवशी, म्हणजे तो दिवाळी असो, गणेशोत्सव असो, सगळे कुटुंब, सगळे नागरिक आपापल्या कुटुंबाबरोबर, लोकांबरोबर सण साजरा करतात. पण त्याच दिवशी तुम्हाला ड्युटी असते. तुम्हाला त्यावेळेस काय वाटतं? संपूर्ण समाजामध्ये सण उत्सव आपल्या कुटुंबाबरोबर नागरिक साजरे करतात. पण आम्हाला नोकरी असल्यामुळे आणि विशेषतः मला तरी असं वाटतं बरं का, की नोकरी न म्हणता ते एक आपलं एक कर्तव्य आहे. बरोबर. देश आणि हे देश कार्य आहे, खरंय. हे राष्ट्रीय कार्य आहे. हा बोजा न मानता बरं का, की ह्या राष्ट्रीय कर्तव्या प्रथम प्राधान्य, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. छान. कारण ते कर्तव्य करायला मला असं वाटतं की नशीब लागतं माणसाला. हो, अगदी खरंय. कुणालाही मिळत नाही ते. बरोबर. जसं की माझी इच्छा होती की मी देशासाठी आपला प्राण घालवावा. हो हो. पण मला तरी किमान माझं वैयक्तिक मी मानतो हो. की हे माझं आद्य कर्तव्य आहे. प्रथम कर्तव्य माझं ते आहे. बरोबर. जेव्हा नागरिक सण उत्सव, दिवाळी असो, दसरा असो, गणपती उत्सव असो, कोणताही सण आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करतात. पण माझं कर्तव्य काय, की माझे कर्तव्य पहिलं, माझं काम, माझं कर्तव्य. अगदी खरं. त्या कर्तव्याला जर तुम्ही त्या कर्तव्यापासून दूर गेला तर तुम्हाला कोणताच अधिकार राहत नाही. खरंय. कोणताच अधिकार राहत नाही. तर माझं एक असं एक प्रामाणिक मत येतं की हे कर्तव्य करत असताना नागरिकांना एक मला विनंती करायची आहे, सन्माननीय लोकप्रतिनिधी सुद्धा विनंती करायची आहे. गणपती उत्सव असो, दिवाळी असो, फटाके वाजवत असताना किंवा गणपतीची मिरवणूक असो किंवा लग्नाची मिरवणूक असो किंवा निवडणुकीमध्ये विजय झालेला उमेदवार जेव्हा मिरवणूक काढतो तेव्हा वेगवेगळे फटाके वाजवून अस्वच्छता होते. बरोबर. म्हणजे एखादी मिरवणूक गेली की किती अस्वच्छता होते. माझी एक विनंती आहे की बाबा आता एक सिनेमा निघाला स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यावरती. सिनेमा निघालाय, आत्ता थांबायचं नाही. आणि काल परवा एक दुसरा एक अवकारिका, ह्या चित्रपटामध्ये एक मिरवणूक निघते आणि त्या मिरवणुकीमध्ये एक टीम तयार होते स्वच्छता करण्यासाठी. मिरवणूक गेली आणि पाठीमागे स्वच्छता करतात. क्या बात आहे. म्हणजे अशा प्रकारे जर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी, प्रत्येक मंडळांनी अशा प्रकारे जर उपक्रम राबवला की नाही, हे काम सफाई कामगारांचं तरी आहेच, त्यात वाद नाही, पण त्यात माझा बी काय सिंहाचा वाटा. अगदी खरं. की मिरवणूक झाली तर समजा आता रविवार आला आणि त्या ठिकाणी प्रचंड मिरवणूक आहे आणि रस्ता अस्वच्छ आहे, VIP समजा कामगार उपलब्ध नाही झाला तर प्रॉब्लेम येतो ना. तर माझी विनंती आहे की प्रत्येक मंडळाला, प्रत्येकाला माझी अशी एक विनंती आहे की स्वच्छतेचे उपक्रम राबवत असताना किंवा या सण साजरे करत असताना जी अस्वच्छता होतीये, शक्यतो पर्यावरणपूर्वक, आरोग्याला विघातक अशा प्रकारे फटाके वाजवू नये, गुलाल उधळू नये, साधेपणाने सण साजरे करावे. सण प्रत्येकाला अधिकार आहे, पण जे आरोग्याला विघातक परिस्थिती निर्माण होणारं कृत्य
या सणांच्या माध्यमातून होऊ नये. अगदी खरं. जसं की गणपती बाप्पा हा शाडूचीच मूर्ती तयार झाली पाहिजे. बरोबर आहे. शाडूची मूर्ती, जेणेकरून बाप्पांचं विसर्जन सन्मानपूर्वक त्या पाण्यामध्ये लगेच होतं. हो हो. हे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. नागरिक काय वाटतं की बाबा हे मला असं विदारक चित्र दिसतं की नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याविषयी श्रद्धा आहे, बाप्पांविषयी सणांविषयी खूप मोठी श्रद्धा आहे, पण पर्यावरणपूर्वक सण साजरे करावे असं एक माझं एक प्रामाणिक मत. जनजागृती करणं. जनजागृती होणं गरजेचं आहे. आपले हवा, पाणी, वीज ही जी आहे ना, तुम्ही कोविडमध्ये बघा, कोविडमध्ये कसा कालखंड होता. म्हणजे ऑक्सिजन विना व्यक्ती मृत्यू पावला कोविडमध्ये. म्हणजे वनराई वाढली पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडांचं संगोपन झालं पाहिजे, ऑक्सिजन मिळाला पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टी नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. पर्यावरणपूर्वक सण साजरे करणे, स्वच्छतेमध्ये तन मन धनानं सहभागी होणे, नागरिकांनी 100% स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याशिवाय ही भूमी स्वच्छ होणार नाही. स्वच्छता कर्मचारी काम करतील, पण तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये 100% सहभागी होणं गरजेचं आहे. याच्याशिवाय स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही. याच्यामध्ये राष्ट्रीय जे काम असतं, उदाहरणार्थ जनगणना असेल, आर्थिक गणना असेल, पशुगणना असेल, जातीनिहाय गणना असेल, काही गणना, जे राष्ट्रीय कार्य आहे हे कार्य आम्हाला खरोखर तर याला माझे असं एक प्रामाणिक मत आहे की आपल्यामध्ये बेकार सुशिक्षित बेकार तरुणांचा खूप मोठा लोंढा आहे. त्या तरुणांना जर ही राष्ट्रीय कार्य करायला आणि त्याच्यातून त्यांना जर रोजगार मिळाला तर मला असं वाटत नाही की त्यांना तात्पुरता का होईना बरं का हा मिळावा, पण हे काम करत असताना आम्हाला आनंद वाटतोय की आम्हाला ते वेगळं मानधन मिळतंच आम्हाला. त्याच्याबद्दल वाद नाहीये. बरोबर. काम करायला काही वाद नाही आम्हाला काही हे नाही, प्रॉब्लेम नाही. आम्ही काम करतोच आहे आणि ते राष्ट्रीय कार्य खूप मोठं कार्य आहे. बरोबर. मानधनापेक्षा काही काम खूप महत्वाचं आहे. अगदी खरं. बरं का, हे मी मानतो मी. आणि हे काम स्वतंत्र यंत्रणा राबवावी सरकारने. यंत्रणा जर स्वतंत्र यंत्रणा जर राबवली तर त्या सुद्धा नागरिकांना, त्या सुद्धा सुशिक्षित बेकार तरुणांना हे राष्ट्रीय कार्य करायला उद्युक्त होतील आणि त्यांना मजा येईल. बरोबर. त्या भावी पिढ्याच्यामध्ये ते सरकारी नोकरी लागली, कोण लोकप्रतिनिधी होईल, कोण काय होईल, तर त्याच्यामध्ये त्यांना एक वेगळा अनुभव येईल. असं माझं एक प्रामाणिक मत आहे. महत्वाचा प्रश्न, सरकारकडून किंवा पुणे महानगरपालिकेकडून तुमची काय अपेक्षा आहे, रास्त मागणी काय तुमची? तर मला अभिमान वाटतो ही मागणी करायला. माननीय लोकप्रतिनिधींना, माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की या महापालिकेमध्ये, विशेषतः पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार हा 2007 सालापासून काम करतोय. या कामगारांना पूर्वी घरभाडी भत्ता, रजा वेतन आणि बोनस मिळत होता, पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये तो बंद केला. त्याच्यानंतर आता जे तत्कालीन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले साहेब, आत्ताचे नवल किशोर राम साहेब आयुक्त म्हणून आले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली की या कामगारांना घरभाडी भत्ता, रजा वेतन आणि बोनस जो बंद केलाय तो सुरू करण्याला त्यांनी मान्यता दिली. ते होईल. आणि पण माझी एक विनंती आहे सरकारला, माननीय सर्व पक्षाच्या माननीयांना एकच विनंती आहे की या महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या मध्ये स्वच्छतेचा कामामध्ये काम करणारा, म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये जो कंत्राटी कामगार म्हणून काम करतोय, या कामगारांना माणूस म्हणून जगता आला पाहिजे. या राज्यघटनेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण ह्या मिळालं पाहिजे नागरिकांना, ते मिळालं पाहिजे. आणि कंत्राटी कामगार हा कायम झाला पाहिजे, कायमस्वरूपी त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना चांगलं जीवन
जगण्याची संधी मिळाली पाहिजे, एक माणूस म्हणून जगण्याची संधी क्या बात. माननीय सरकारने द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच. तुमच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनातून आणि बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल आमच्या टीमकडून तुमचे हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि अभिनंदन. तर मला खरोखरच इतका अत्यानंद होतोय या दृष्टिकोन मध्ये तुमच्या स्टुडिओमध्ये मला बोलून जे माझं म्हणणं मांडायला तुम्ही जी संधी दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन आणि कौतुक करतो. धन्यवाद. असंच आम्हाला वारंवार नक्की नक्की संधी द्यावं आणि आम्हाला योग्य तो न्याय द्याल नक्की. आणि समाजामध्ये खरोखर निश्चितपणे बदल होईल आणि असंच तुमचं कार्य सतत जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत हा दृष्टिकोन तेवत राहावं हीच अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद सर.